नमस्कार मित्रांनो, तारीख 22 जानेवारी 2024 अयोध्येला राम मंदिराचं भव्य असं उद्घाटन झालं. माननीय नरेंद्र मोदी साहेब, जे की भारताचे पंतप्रधान आहेत, यांच्या हस्ते खूप सारे लोक हजर होते. बॉलिवूड ॲक्टर्स, सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, बाकी सर्व आले. निमंत्रण होतं. काही आमंत्रित होते ते गेले, काही आमंत्रित होते ती गेले नाही. तो ज्याचा त्याचा प्रश्न होता. मित्रांनो, भव्य असं उद्घाटन झालं आणि त्या राम मंदिराचं तर उद्घाटन झालंच, परंतु आता प्रश्न आहे मस्जिदचा. मित्रांनो, तारीख होती 6 डिसेंबर 1992, ज्या दिवशी दोन गटात, दोन धर्मात वाद निर्माण झाला. मस्जिद आणि मंदिर, हिंदू आणि मुस्लिम वाद झाला, दंगे झाले. गोष्ट सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. वाद झाल्यानंतर काही लोकांनी बाबरी मस्जिदचा ढाचा पाडला आणि सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर 2019ला त्या जागी भव्य असं राम मंदिर बांधण्याचा निर्णय दिला आणि मस्जिदीसाठी वेगळी 5 एकर जागा दिली. मित्रांनो, त्यानंतर राम मंदिर 22 जानेवारी ला बनून तयार झालं, पण मस्जिद अजूनही बाकी आहे. मस्जिद अजूनही बनली नाही, तर ती कधी बनेल, तिचं उद्घाटन कोण करणार आहे, त्याबाबत इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन यावर्षी मे मध्ये डिटेल सांगणार आहे. त्याच्या मस्जिदच्या आवारामध्ये 500 बेडचं एक हॉस्पिटल राहणार आहे असं सांगण्यात येत आहे. आणि अशा प्रकारची मस्जिद होणार आहे की आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे मंदिराच्या बाजूने आणि मस्जिदला वेगळी जागा देऊन, तर तो निर्णय काही लोकांना मान्य असो किंवा नसो, परंतु आता यामधून एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि अयोध्येमध्ये शांतता राहिली पाहिजे, असं सुद्धा काही लोकांचं मत आहे. मित्रांनो, मस्जिदीचं नाव आता बदललेलं आहे. बाबरीची मस्जिद पहिले होती, आता मोहम्मद बिन अब्दुल्लाह या नावाने होणार आहे. 3 ते 4 वर्ष कालखंड मस्जिद पूर्ण होण्यासाठी लागणार आहे आणि ही ताजमहालापेक्षा ही सुंदर अशी वास्तू दिसणार आहे असं म्हणतात. त्याची काही प्लॅन बाहेर आलेले आहे, त्याचे काही फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. राम मंदिरापासून 25 किलोमीटर अंतरावर ही मस्जिद राहणार आहे असं म्हणतात. तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया मित्रांनो कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.